हाय हॅलो नमस्कार, मी शीला स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललो आहे बाहेर। आज तुम्हाला थोडंसं वेगळं ब्लॉग बघायला भेटेल। रोज मी घरातलं शेअर करत असते आणि आज ना आम्ही चाललो आहे कर्नाटकात असलेल्या चिंचले मायका देवीला। आता ही देवी कोणाला माहीत नाही असं नसणारच आहे, सगळ्यांनाच माहीत असेल कारण कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सगळ्यांचीच कुलदेवी। तर मग आम्ही चाललो आहे, व्हिडिओ कंटिन्यू करा। काय काय होते सगळं तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी। आता आमचं जाण्याचं कारण वगैरे काय नाहीये, मी परवा सहजच बोलत असताना माझ्या तोंडात नाव आलं होतं देवीचं आणि तेव्हापासून मला असं वाटत होतं की जाऊन यायलाच पाहिजे नाव घेतले तर। त्यामुळे मग मी ह्यांना बोलले होते आणि तेव्हा नेमकंच ना पौर्णिमा पण होता बघा। पौर्णिमेला गर्दी असते इथं भरपूर आणि तेव्हा बहुतेक काहीतरी होतं, म्हणजे जत्रा वगैरे काय होतं वाटतं आणि गर्दी पण होती त्यावेळेस। आणि माझ्या मनात अचानकच आलं होतं, पण तेव्हा आम्हाला जाणं जमलंच नाही। मी म्हटलं जायचं पण काय कारणामुळे जातं झालंच नाही। मग ह्यांना पण वेळच भेटला नाही, म्हटलं राहू दे आता परत कधी होईल तेव्हा जाऊयात, आता नाही जमलं तर। पण ते म्हणतात ना देवीची इच्छा असणार आहे, कारण माझे ध्यान महिने सुद्धा नव्हतं। मी 2 वर्षापूर्वी गेले होते तेव्हा जाऊन आले, त्याच्यानंतर काय माझ्या डोक्यात विचार पण आला नाही कधी जायचं। आणि परवा जे नाव घेतलं तेव्हापासून मला सारखंच अचानकच नाव घेतलं आणि तेव्हापासून तसं होत होतं जायला पाहिजे पाहिजे म्हणून। आणि ह्याने मला बोलले की चल जाऊयात म्हणून। मग म्हटलं आज देवीचं वार पण आहे आणि अमावस्या पण होतं। तसं अमावस्येपेक्षा ना पौर्णिमेला गर्दी असते तिथे जास्त, पण काय हरकत नाही, वार होता ना त्यामुळेच आम्ही गेलो होतो। आणि इथं बघा मी ना पहिल्यांदा केस सोडले होते मोकळे, पण गाडीवर कसं होतं ना वाऱ्यानं परत सगळे इसकडतात, त्यामुळे ते अवतार बदलून जाईल म्हटलं। परत मी ना वेणी घातले आणि गुड्डीना मला फुलं आणून दिली होती, मम्मी फुल घाल म्हणून। आज भरपूर फुलं लागले होते झाडाला, तसं रोजच लागतात पण कधी घालत नाही मी, मला गुलाब जास्त आवडत नाही। पण गुड्डी म्हटली की मम्मी घाल छान दिसते, 2 आणली होती, ती एक घातली मी एक घातले। आणि मग बघा आम्ही आवरून निघालो आणि गुड्डी रोहिणी गेले होते शाळेतच, म्हणजे रोहिणी गेली होती, गुड्डीला आम्ही सोडणार होतो जाता जाता। तसं रोहिणीचं लवकर असते जरासं। आणि आम्ही तर काय शाळेला दांडीच मारला होता, म्हणजे सुट्टी घेतला होता। त्याला जसं कळलं की आम्ही जाणार आहे म्हणून सांगितलं होतं मी काल त्याला, तेव्हापासून म्हटलं की नाही मी येणारच आहे मी असं। गुड्डीला सोडलं शाळेमध्ये, त्यानंतर आम्ही निघालो होतो। मिरजेच्या इथं आलं होतं आणि समोर ना रेल्वे थांबलेली दिसली, काय झालं होतं काय माहिती। आणि आज आम्हाला 2 ठिकाणी असं रेल्वे दिसली, नंतर एका ठिकाणी दिसलं तर ते चालू होतं म्हणजे जात होते आणि हे तर थांबलेलंच दिसलं। मला असं बघायला ना खूप भारी वाटते खरं सांगायचं तर। असो आम्ही येऊन पोचलो बघा देवीच्या दरबारात। आल्यानंतर पहिल्यांदा म्हटलं नारळ कापूर वगैरे घ्यावं आणि एवढी काही जास्त गर्दी नव्हती, आम्हाला वाटलं गर्दी वगैरे असेल। एवढं काय म्हणजे माहीत नव्हतं ना, आम्ही कधी आलोच नाही ह्याच्या अगोदर। मी 2 वर्षापूर्वी आले होते तेव्हा बहुतेक जत्रा होता का काय होतं काय माहिती, पण एवढं लक्षात नाही, तेव्हा खूप गर्दी होते। आज काय एवढं गर्दी नव्हतं, त्या नारळ वगैरे घ्यायचं म्हणून आलो होतो। ಏನೋ ಸಮಸ್ಯೆ ಆದ್ರೂ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮನೆ ಬಾಡಿಗೆ ಮಾಡೀನಿ ಅಂತ ನಾಳೆ ಏನೋ ತೊಂದರೆ ಆದ್ರೆ ಯಾರು ಜವಾಬ್ದಾರಿ? मम्मी जर आता मी वाजत आले त्याला येत नाही तर तुम्ही जायला पाहिजे। जा तू असं करतो आणि देवीच्या दरबारात आल्यानंतर एवढं भारी वाटत होतं ना, म्हणजे खूपच भारी, मी सांगू शकत नाही। मनाला एक वेगळंच म्हणजे आनंद होत होता, छान वाटत होतं। आता बघा मस्तपैकी भंडारा वगैरे उधळलं आम्ही आणि आबू, आणि मस्त हत्तींचं पण दर्शन घेतलं। आणि खरं सांगायचं तर ना मायका देवीची खूप कृपा आहेत माझ्यावरती। आज जे पण आहे ना ते सगळं ह्या देवीच्या कृपेमुळेच आहे। त्यामुळेच माझ्या मनातच असं अचानक आलं, म्हटलं जाऊयात। कसं काय माहित नाही, पण मी सहजच बोलता बोलता बोलले होते। मी जेव्हा पण विचारच केला नव्हता, असं अचानकच आले, म्हणजे ठरलेलं वगैरे काहीच नसतंय। मागच्या वेळी 2 वेळा आले होते, म्हणजे आधी लक्षात नव्हतं, आता आठवलं मला ते। मी 2 वेळा आले होते ह्या अगोदर, 2 वर्षापूर्वी एकदा आले होते आणि त्या अगोदर एकदा आले होते, म्हणजे असं हे तिसऱ्यांदाच मी आता आले। आणि लहान असताना येत होतं भरपूर वेळा, पण ते काय एवढं लक्षात नाही, पण आलेलं माहीत आहे। पण आता अलीकडं काही जास्त आलोच नव्हतो, त्यामुळं
आलो होतो बघा, असं अचानकच आले मी जेव्हा पण आले तेव्हा. आणि इथं मस्त देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि खूप छान आमचं दर्शन झालं बरं का. गर्दी वगैरे काहीच जास्त नव्हती, आम्ही काही नंबरात थांबलोच नव्हतो, बाहेरनंच दर्शन घेतलं. मग आणि बाहेर गेल्यानंतर नाही व्हिडिओ करायचं म्हटलं थोडंसं कम्फर्टेबल वाटत नाही, कारण जी ते आपल्याकडेच बघते त्यांना काय वाटतं हे वेगळंच काय यांचं चालू आहे असं वाटत असते, काय माहीत. मग तसं बघायला लागलं की नको वाटते, पण तरी पण आम्ही हिंमत करून थोडीफार व्हिडिओ केलेलेच आहेत. आणि करायला पाहिजे, हिंमत केल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही असं. आणि तिथं ना प्रसादसुद्धा होता. आम्ही येत होतो बाहेर दर्शन घेऊन, तेवढ्यात प्रसाद चालू झाला होता. हे म्हणत होते राहू दे, पण मीच म्हटलं जावं, इथंपर्यंत आलं आणि प्रसाद चालू आहे तर घेऊन. आणि प्रसाद पण छान होता, भात आमटी सांजा म्हणजे शिरा होता. तर जेवण केलो, त्यानंतर मग बाहेर आलो. आल्यानंतर हे बोलले की आपण हालोळ्याला पण जाऊयात, म्हणून आम्ही इकडं आलो होतो. आता खरं तर ना ह्या देवीला आलेत तर पहिलं इथे येऊन आंघोळ करून मगच देवाला जातात. पण आम्ही आलो ना, म्हणजे देवीच्या समोरूनच आम्ही येतोय, मग देवीला जाऊन म्हटलं जाता जाता इकडं जाऊन यायचं. मग हातपाय वगैरे धुतला. हे जे तुम्ही पाण्याचा वडा बघताय ना, याच्या मागं खूप मोठी गोष्ट आहे. मला माहिती आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते. हे जे पाण्याचा वडा आहे ना, तर एकेकाळी मायका देवीने सगळं दुधानेच भरलेलं होतं. म्हणजे धनगराला म्हणजे मेंढरा राखणाऱ्या माणसाला मायका देवीनं दूध मागितलं होतं, तर त्यांनी दिलं नाही म्हणून ना रागारागाने हे सगळं पाणी ना दूध केले होते तिनं. आणि त्या मेंढरासने सुद्धा श्राप दिली होती, तर ते आता सध्या दगड झालेला आहेत. मला माहित आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केले. अजून काय वेगळं असेल तर तुम्हाला माहित असेल तर मला नक्की कमेंट करून सांगू शकता. आणि म्हणूनच ना तेव्हापासून ह्या वड्याला ना हालोळे म्हणून म्हणतात. मला जेवढं माहित होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केले. आणि आमचा आबू काही पाण्यातनं वर यायचं नावच घेत नव्हता. त्याचं चाललं होतं की मम्मी मी असं करतो, माझं व्हिडिओ कर, मी तसं करतो व्हिडिओ कर म्हणून ते सांगणं चालू होतं. आता पाया पडत होता तो पाणी हे करून, पण ते आता कॅमेरामध्ये दिसलंच नाही. त्याला पहिल्यांदा अभिचे पप्पा जाऊन हातपाय धुवून पाया पडून आले, त्यानंतर मी गेलो होतो, मीही पाया पडलं हातपाय धुवून. त्यानंतर बाहेर आल्यावरती बघा मी तिथं ना जवळच एक राजबेरीचं झाड होतं, म्हणून मी तिकडे गेले होते तोडण्यासाठी, आहेत का बघायचं म्हणून. आणि तेवढ्यात ना आमचा आबू इथे व्हिडिओ केला बघा, त्याच्या हातात फोन होता, तर काय काय सांगितलं ते बघू शकता. आले मी हल्ल्यामध्ये. तर चला तुम्हाला दाखवतो हल्लं. हे बघा, हे ओढ्यासारखं आहे खर, पण ह्याला लोक हल्लोय म्हणतात. तुम्ही जावा गाडीवरनं जरा पुढं, मी येतो नंतर. जावा की, मी येतो नंतर. जावा पुढं जाऊन थांबा जरा. बाबूया ए पिल्या. हालोळ्याला जाऊन हातपाय धुवून पाया पडून आलो. त्यानंतर इथं किलकटेला सुद्धा गेलो होतो. इथं जाऊन देवाचं पाया वगैरे पडून दर्शन घेऊन आलो. येता येता पुढे एक होतं, आता त्याचं नाव काय मला माहित नाही, पण ते काय मी तिथे व्हिडिओ केलेच नाही. तर तिथे सुद्धा देवाचं पाया. आणि जरा पुढे आलो तर आम्ही पण म्हणत होता काहीतरी खायला घेऊया, आणि हे पण म्हणालेत. तर आम्हाला पुढे ना 2 मक्याच्या गाडा दिसलेत, म्हटलं चला तेच खावत गरमागरम. आणि तुम्हाला तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझं फेवरेट आहे हे, म्हणून मी बाजारात जेव्हा पण जाते ना तेव्हा हे घेऊनच येते स्वीटकॉर्न. तर मग मस्तपैकी ना आम्ही मक्याचं कणीस एन्जॉय केलं. त्यानंतर आलो घरी. पुढं काय व्हिडिओ कंटिन्यू करता आलं नाही. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओत. आजचा व्हिडिओ इथे सपोर्ट आवडत असेल तर लाईक करा. तोपर्यंत बाय.